उपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। हे उपवासाचे पॅटीस नक्कीच तुम्हाला आवडतील। नमस्कार, मी मीनल तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते मीनल्स कुकिंग किचन मध्ये। सुरुवात करूया आजच्या रेसिपीला, पण त्याआधी बघूया त्यासाठी लागणारं साहित्य। अर्धा चमचा जिरं, इथे मी 3 मिरच्या मिक्सरला वाटून घेतल्या आहेत। चवीनुसार मीठ, हे साबुदाण्याचं पीठ आहे। 4 चमचे साबुदाणे मी थोडे भाजून ते मिक्सरला वाटून घेतलेले आहेत। पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 वाटी शेंगदाणे भाजून ते मिक्सरला वाटून घेतलेले आहेत। 1 वाटी आपल्याला ओलं खोबरं लागणार आहे, किसून घेतलेलं। त्याचप्रमाणे 2 बटाटे आपण घेतले आहेत, हे उकडलेली बटाटे आहेत। आणि अर्धा लिंबू। आपल्याला चटणी बनवायला लागणार आहे। अर्धा चमचा साखर, हे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करा। अर्धा चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ। हे भाजलेले शेंगदाणे आहेत, मी ते सालासकटच घेणार आहे आणि तुम्हीही ही नक्की ट्रिक ट्राय करा। सालासकटच शेंगदाणे घ्या, अजिबात चवीमध्ये फरक पडत नाही, छानच लागतात। पाव कप आपण इथे ओलं खोबरं घेतलं आहे आणि पाव कप कोथिंबीर आहे। 3 मिरच्या मी घेतल्या आहेत, तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरच्या कमी किंवा जास्त करू शकता। अर्धा लिंबू। आता आपण सुरुवात करणार आहोत पॅटीस बनवायला। आता ह्या साहित्यापासून आपण पॅटीस बनवूया। मी एक इथे आता बाउल घेणार आहे। या बाउलमध्ये मी घेते खिसलेलं ओलं खोबरं, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर, साबुदाण्याचं पीठ, जिरं, मिरची, बटाटी। जी बटाटी आपण उकडून ठेवली होती ती मी स्मॅश करून घेतली आहेत आणि चवीनुसार मीठ। आता आपण अर्धा लिंबू पिळून घेऊया। आता हे आपल्याला छान असं एकजीव करायचं आहे। मी ते छान असं एकजीव करून घेते, त्यानंतर आपण ह्याचे पॅटीस बनवूया। हे बघा, हे छान असं मिक्स करून तयार आहे। आता ह्याचे आपण पॅटीस बनवून घेऊया। एकदम हलक्या हाताने आपल्याला पॅटीस बनवायचे आहेत। मी इथे राऊंड शेप मध्ये पॅटीस बनवले आहेत, तुम्हाला हवं त्या शेप मध्ये तुम्ही पॅटीस बनवू शकता। हे बघा, हा आपला एक पॅटीस बनवून रेडी आहे। याचप्रमाणे मी बाकीचे पॅटीसही बनवून घेते। हा बघा, आपला दुसराही पॅटीस बनवून तयार झालाय। आता मी याच प्रकारे बाकीचेही पॅटीस बनवून घेणार आहे आणि मग ते आपण शॅलो फ्राय करूया। आपले सगळे पॅटीस इथे बनवून तयार आहेत आणि ते शॅलो फ्राय करण्यासाठी मी पॅन गरम करत ठेवला आहे। चला तर मग आपण आता आपले पॅटीस फ्राय करून घेऊया। आपला पॅन गरम झाला आहे आणि त्यामध्ये मी 2 चमचे इतकंच तेल घेत आहे। आपलं तेलही गरम झालं आहे। मी इथे शेंगदाण्याचं तेल वापरलं आहे, तुम्ही तेलाऐवजी तूपही वापरू शकता। पॅन छान गरम झालंय आणि मी पॅटीस आता फ्राय करायला ठेवत आहे। मी आता इतकेच पॅटीस फ्राय करून घेणार आहे। आपण बाकीचे पॅटीस नंतर फ्राय करूया। आपल्याला हे शॅलो फ्राय करायचे आहेत। साधारण 6 ते 7 मिनिटात आपले हे पॅटीस मध्यम आचेवरती छान असे फ्राय होतील। आपले पॅटीस छान असे फ्राय होत आहेत, तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात मी घेत आहे खोबरं, भाजलेले शेंगदाणे आणि मी हे म्हटल्याप्रमाणे सालासकट घेत आहे। मिरच्या तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त घ्या, कोथिंबीर, जिरं, साखर, चवीनुसार मीठ आणि आता आपण लिंबू पिळून घेऊया। लिंबूच्या ऐवजी तुम्ही दही घेतलं तरीही चालेल। मी आल्याचा वापर केलेला नाही, कारण की ही उपवासाची चटणी आहे। जर तुम्हाला चालत असेल तर तुम्ही आल्याचाही वापर करू शकता। आता आपण पाणी ॲड करून आपली चटणी वाटून घेऊया। हे बघा, किती छान अशी आपली उपवासाची चटणी वाटून तयार आहे। 6 ते 7 मिनिटं झालेली आहेत। आपले पॅटीस एका बाजूने शिजून तयार आहेत। आपण ते दुसऱ्या बाजूने शिजून घेऊया आणि त्यासाठी आपण आता हे पलटी करून घेऊयात। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर मीनल्स कुकिंग किचनला नक्की सबस्क्राइब करा आणि त्याचप्रमाणे बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। आपले सगळे पॅटीस पलटून आपण ते दुसऱ्या साइडनेही 6 ते 7 मिनिटं फ्राय करून घेऊया। पलटल्यानंतर आपण ह्यावरती 1.5 चमचा तेल सोडणार आहोत आणि हे पुन्हा 6 ते 7 मिनिटं फ्राय करून घ्यायचे आहेत। 6 ते 7 मिनिटं झालेली आहेत आणि आपले पॅटीस खाण्यासाठी तयार आहेत। आपण ते सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। ही रेसिपी आवडली तर लाईक करा आणि त्याचप्रमाणे ही रेसिपी तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जास्तीत जास्त शेअर ही करा। हे नेहमीचेच पॅटीस नसून
हे आहेत उपवासाचे पॅटीस. उपवासाची चटणी आणि उपवासाचे पॅटीस म्हणजे अगदी छानच योग आहे. नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे ब्लेस्ड.